नमस्कार. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिशच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट फोनेटिकल साउंड्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. फोनेटिकल साउंड्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण आता पुढच्या वर्गात गेलेला आहात. आतापर्यंत आपण लिसनिंग आणि स्पीकिंग या दोन स्किल्स वरती भर दिलेला होता. आता आपल्याला जो भर द्यायचा आहे तो रीडिंग आणि रायटिंग याच्यावरती आहे. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष इंग्लिश वाचनाला सुरुवात करतो त्यावेळी इंग्लिश वाचन करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसल्यामुळे किंवा उच्चार माहीत नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळेला अडखळतो. तर हे अडखळणं कमी व्हावं याच्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. या व्हिडिओच्या दरम्यान मी जे काही तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय त्या दरम्यान तुम्ही स्वतः त्याचा उच्चार करायचा आहे आणि उच्चार करत करत या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर सुरू करूया. लर्निंग फोनेटिकल साउंड्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण असं बघतो की देर आर 26 अल्फाबेट्स आर देर. In that 5 vowels are there and 21 consonants are there. थोडंसं आपण तुलनात्मक गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे मराठीचा आणि इंग्रजीचा थोडासा आपण तुलनात्मक अभ्यास करायला गेलो तर असं आपल्याला दिसतं की मराठीमध्ये वर्णमाला आहेत आणि या वर्णमालांच्या मध्ये जे काही अक्षर आहेत तर त्या अक्षरांना काही साऊंड्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल अ हे अक्षर आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अ जे अक्षर आहे तर अ या अक्षराला अ हाच आवाज दिलेला आहे. प असं जर शब्द असेल, प असा जर अक्षर असेल तर प या अक्षराला प हा आवाज दिलेला आहे. पण इंग्रजीच्या बाबतीत ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे जेव्हा आपण अल्फाबेट्स वाचायला घेतो त्यावेळी आपण सलग म्हणतो ना की ABCDEFG असं झेड पर्यंत आपण अल्फाबेट्स वाचतो. पण अल्फाबेट वाचण्यामध्ये आणि अल्फाबेट्सला असलेले साऊंड्स याच्यामध्ये वेगळेपण आहे. आता तेच वेगळेपण आपण लक्षात घेणार आहोत. म्हणजे आता जो संदर्भ घेतला की अ ला जसा आवाज अ असाच दिलेला आहे तसाच इंग्रजीमध्ये जर बघितलं तर ए हे अल्फाबेट आहे आणि ए या अल्फाबेटला आवाज मात्र वेगळे आहेत. जसं आपल्याला इथं दिसतंय ए या अल्फाबेटला अ, आ, ऍ आणि अ. म्हणजेच आपल्याला आता हे सगळे जे आवाज आहेत, साऊंड्स ऑफ अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. तर सुरुवात करूया ए पासून. ए या अल्फाबेट मध्ये आवाज आहेत अ, आ, ऍ आणि अ. याचे आपण उदाहरण बघूया. ए चा जर आपल्याला आवाज बघायचा असेल तर अ हा आवाज कुठल्या लेटर मध्ये येऊ शकतो किंवा कुठल्या शब्दामध्ये येऊ शकतो. तर आपण इथं लिहिलेलं आहे बघा अल्फाबेट्स. जेव्हा आपण अल्फाबेट्स असा उच्चार करतो, अल्फाबेट्सचं स्पेलिंग सुरू होतंय ए पासून आणि ए चा आवाज काय आलेला आहे अ. म्हणजेच ए या अल्फाबेटचा फोनेटिकल साऊंड आहे अ. तसंच आ केव्हा येतो? जेव्हा आपण शब्द उच्चारतो आस्क. आस्क हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळी आस्क या शब्दाची सुरुवात आ पासून झालेली आहे. याचाच अर्थ ए चा आवाज आ. युजली जेव्हा आपण अल्फाबेट्स लर्न करतो किंवा शिकत होतो किंवा शिकतोय त्यावेळी आपल्याला असं सांगितलं जातं ए फॉर ऍपल. आता ए फॉर ऍपल म्हणत असताना ऍपलचा पहिला लेटर जे आहे ते ए आहे पण उच्चार आपण कसा करतोय ऍप. म्हणजेच ए चा फोनेटिकल साऊंड काय आहे ऍप.
आणखी ऑ. आता याच्या संदर्भात जर उदाहरण घ्यायचं झालं तर बॉल. बॉल या शब्दामध्ये BALL ए हे लेटर आलेलं आहे आणि ए या लेटरचा आवाज काय आहे? ऑ. म्हणजे बॉल. बॉ म्हणजे BA बॉ अशा अर्थानं ते ए चा आवाज आलेला आहे. म्हणजे ए चा फोनेटिकल साऊंड काय आहे? ऑ. एकंदर जर आपण लक्षात घेतलं तर ए चे असे वेगवेगळे आवाज आहेत. ए चा आवाज अ म्हणून की येतो, आ, ॲ आणि ऑ. याची उदाहरणं आपण बघितली. नेक्स्ट बी. बी फॉर बॅट. आता बॅट हा शब्द जेव्हा उच्चारतो त्यावेळी बी चा आवाज काय येतो? ब. म्हणजे बी चा फोनेटिकल साऊंड ब हा आहे. सी फॉर कॅट. कॅटचा उच्चार करताना क चा आवाज येतो म्हणजे सी चा फोनेटिकल साऊंड आहे क. डी फॉर डॉग. डॉगचा उच्चार करताना ड या शब्दाचा किंवा ड या अक्षराचा उच्चार होतो म्हणजे डी चा फोनेटिकल साऊंड आहे ड. ई फॉर एग. एग जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी ई चा आवाज येतो ए म्हणजेच ई चा फोनेटिकल साऊंड आहे ए. नेक्स्ट एफ फॉर फॅट. एफ फॉर फॅन जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी FAN हे त्याचं स्पेलिंग झालं, पण एफ या शब्दाचा आवाज म्हणजे फोनेटिकल साऊंड काय आहे? फ असा आहे. म्हणजे एफ चा फोनेटिकल साऊंड फ. जी चा फोनेटिकल साऊंड ग हा आहे. जी चा फोनेटिकल साऊंड ग आहे. म्हणजे जी फॉर गोट. गोट या शब्दाचा जेव्हा उच्चार करतो त्यावेळी ग चा उच्चार होतो म्हणजे जी चा फोनेटिकल साऊंड ग हा आहे. नेक्स्ट एच फॉर हॉर्स. हॉर्स मध्ये एच चा आवाज आहे ह म्हणजे एच चा फोनेटिकल साऊंड आहे ह. याच्यानंतर आय. आय फॉर इंक. आय फॉर इंक. जेव्हा आपण इंक हा शब्द उच्चारतो त्यावेळी इंक या शब्दाचा उच्चार आय पासून झालेला आहे आणि आय चा उच्चार ई आहे म्हणजे आय चा फोनेटिकल साऊंड ई आहे. त्याच्यानंतर आय हा उच्चार केव्हा येतो? जेव्हा आपण एखाद्या वेळी असं बोलतो की हाय. हाय जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी एच आय मध्ये आय चा जो आवाज आहे तो आय असा आहे म्हणजे आय या लेटरचा फोनेटिकल साऊंड ई आणि आय असा आहे. नेक्स्ट जे. जे फॉर जग. जग या शब्दामध्ये जे चा आवाज ज असा येतो. जे चा आवाज ज असा येतो म्हणजेच जे चा फोनेटिकल साऊंड ज असा आहे. त्याच्या पुढे आपण चाललोय अल्फाबेट्स मध्ये. नेक्स्ट लेटर येतं के. आता के फॉर काइट. काइटचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी के चा आवाज येतो क म्हणूनच के चा फोनेटिकल साऊंड आहे क. एल फॉर लायन. लायनचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी लायन मध्ये ल हा एल चा उच्चार येतो त्यामुळे एल चा जो फोनेटिकल साऊंड आहे तो ल आहे. एम फॉर मंकी. मंकी मध्ये एम या लेटरला जो आवाज आलेला आहे तो म चा आहे म्हणजेच एम चा फोनेटिकल साऊंड आहे म. नेक्स्ट एन फॉर नेट. नेटचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी एन या शब्दाचा आवाज न असा येतो म्हणून एन या शब्दाचा किंवा एन या अल्फाबेटचा फोनेटिकल साऊंड आहे एन. न. ओ. ओ फॉर ऑरेंज. ओ फॉर ऑरेंज. आता ओ या शब्दाचा जेव्हा आपल्याला फोनेटिकल साऊंड लक्षात घ्यायचे आहे तेव्हा ऑरेंज हे आपण जेव्हा काय घेतलं उदाहरण घेतलं ऑरेंज मध्ये अ हा काय आलेला आहे आवाज आलेला आहे म्हणून ओ चा फोनेटिकल साऊंड अ असा होतो. आणि ओ केव्हा येतो? जेव्हा आपण
एखाद्या शब्दाला ओ हे लेटर जोडलेलं असतं त्यावेळी. फॉर एक्झाम्पल गो, इथं स्पेलिंग आहे GO, गो. जेव्हा जी ला ओ जोडलेला आहे त्यावेळी ओ चा जो आवाज आहे तो ओ असा आलाय, म्हणून ओ चा जो फोनेटिकल साऊंड आहे तो ओ असा आहे. म्हणजे ओ चे फोनेटिकल साऊंड दोन आहेत, ओ आणि ऑ. नेक्स्ट पी, पी फॉर पॅरट. पॅरट या शब्दाचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी पी या शब्दासाठी किंवा पी या लेटरसाठी प हा उच्चार होतो, त्यामुळे पी या लेटरचं फोनेटिकल साऊंड आहे पी, प. नेक्स्ट क्यू, क्यू फॉर क्वीन. क्वीन या शब्दाचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी क्व असा आवाज येतो, त्यामुळे क्यू चा फोनेटिकल साऊंड क्व असा आहे, क्वीन. नेक्स्ट आर, आर फॉर रोज. रोज जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी आर चा आवाज र असा येतो, म्हणून फोनेटिकल साऊंड र असा आहे. एस चा आवाज आहे स, एस चा आवाज स आहे. सन, सन मध्ये स्पेलिंग आहे SUN, सन. म्हणजेच एस चा फोनेटिकल साऊंड स असा आहे. टी फॉर टेबल. टेबल मध्ये टी चा आवाज आहे ट, म्हणून उच्चार येतो टेबल. म्हणजेच टी चा फोनेटिकल साऊंड ट असा आहे. नेक्स्ट यू, यू चा जो फोनेटिकल साऊंड आहे तो अ आणि उ असे दोन आहे. आता त्याची आपण उदाहरण बघूया. यू फॉर अम्ब्रेला. अम्ब्रेलाचं स्पेलिंग तुम्हाला माहित आहे, UMBRELLA, अम्ब्रेला. जेव्हा आपण अम्ब्रेलाचा उच्चार करतो त्यावेळी अ हा उच्चार होतो, म्हणून यू चा आवाज अ असा आहे. आणि उ हा आवाज केव्हा येतो, जेव्हा आपण एखादा शब्द असा उच्चारतो. फॉर एक्झाम्पल पुट. पुट या शब्दामध्ये TUT पुट हे स्पेलिंग आलं, पण यू चा जो आवाज आहे तो उ असा आहे, म्हणून यू चे फोनेटिकल साऊंड अ आणि उ असे आहे. त्याच्यानंतर व्ही फॉर व्हॅन. व्हॅन, व्हॅन म्हणजेच VAN, व्हॅन. आता व्हॅन चा जेव्हा आपण शब्दशः उच्चार करतो त्यावेळी व हा व्ही चा आवाज येतो, त्यामुळे व्ही चा फोनेटिकल साऊंड व असा आहे. डब्ल्यू, डब्ल्यू फॉर वॉच. डब्ल्यू फॉर वॉच. आता डब्ल्यू चा जेव्हा आपण उच्चार करतोय त्यावेळी डब्ल्यू आणि वॉच याच्यामध्ये जर बघितलं तर कुठेच आवाजामध्ये साम्यता नाही, पण डब्ल्यू चा जो फोनेटिकल साऊंड आहे तो व आहे, म्हणून डब्ल्यू फॉर वॉच, WATCH. डब्ल्यू चा आवाज व असा येतोय, म्हणून डब्ल्यू चा जो आवाज आहे तो व असा आहे. म्हणजेच डब्ल्यू चा फोनेटिकल साऊंड व असा आहे. नेक्स्ट एक्स. एक्स चा जो आवाज आहे तो क्स असा आहे. याच्यामध्ये एक्स चा जो आवाज आहे तो क्स असा आहे, म्हणजेच एक्स चा फोनेटिकल साऊंड क्स असा आहे. याच्यासाठी आपण उदाहरण घेऊ शकतो 6, SIX, 6. आता 6 मध्ये एक्स चा जो आवाज येतोय तो कसा येतोय, क्स असा येतोय, म्हणजेच एक्स चा जो आवाज फोनेटिकल साऊंड आहे तो क्स असा आहे. नेक्स्ट वाय फॉर याक. वाय फॉर याक. याकचा आपण उच्चार करतोय त्यावेळी वाय फॉर याक असं म्हणत असताना य चा जो आवाज आहे, म्हणजे वाय चा जो आवाज आहे तो य असा येतोय, म्हणून वाय चा फोनेटिकल साऊंड य असा आहे. नेक्स्ट झेड. झेड फॉर झेब्रा. झेड फॉर झेब्रा आपण उच्चार करतोय, पण झेड चा जो फोनेटिकल साऊंड आहे तो झ असा आहे, म्हणून झेड फॉर झेब्रा. आता ओव्हरऑल सगळे आपण अल्फाबेट्स बघितले, त्याला दिलेले वेगवेगळे जे साऊंड्स आहेत ते आपण लक्षात घेतले. याचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दररोज सराव केला पाहिजे. आता याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होणार आहे, रीडिंग साठी नक्कीच होणार आहे, आणि तो तुम्ही वापर करून घेण्यासाठी म्हणून याचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. ह्या व्हिडिओ करत असताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर त्या तुम्ही फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी एक चार्ट तयार करायचा आहे. चार्टचं नाव असणार आहे फोनेटिकल साऊंड्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स.
फोनेटिकल साऊंड्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स असा हा सगळे अल्फाबेट्स असलेला आणि सगळे त्याचे साऊंड्स असलेला एक चार्ट तयार करा. तो चार्ट तुम्ही दररोजच्या दररोज वाचायचा आहे, सराव करायचा आहे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळी अभ्यासाला बसताना पहिल्यांदा त्या चार्टचं तुम्ही सगळ्यांनी वाचन करायचं आणि त्याच्यानंतरच तुमचा पुढच्या अभ्यासाला तुम्ही लागायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चार्ट तयार करता त्यावेळी तो चार्ट तुमच्यासोबत त्याचा एक छानसा फोटो काढा आणि तो मला सेंड करा. म्हणजे तुम्ही चार्ट केलाय हे मलाही बघता येईल आणि त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे सगळ्यांनी हा चार्ट तयार करायचा आहे आणि हा चार्ट आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतो त्या ठिकाणी तो चार्ट लावायचा आहे आणि दररोजच्या दररोज त्याचं वाचन करायचं आहे. या चार्टच्या माध्यमातून किंवा या फोनेटिकल साऊंड्स ऑफ अल्फाबेट्सचा वापर करून तुम्ही इंग्रजी नक्की चांगलं वाचायला शिकणार, यामध्ये मला कुठलीही शंका नाही. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.